इथं नाही तर काय झाले काय समजा. आता मी प्रबुद्ध भारत कॉलनी लक्ष्मी वस्तात या एरियामध्ये आले. तर या ठिकाणी घोणस जातीचा विषारी साप आहे आणि तो जाळीत अडकला आहे. त्यामुळे आपण एकदम सावधानतेनं आता त्याला रेस्क्यू करायला लागणार आहे. एकदम आता खतरनाक सिच्युएशनच आहे. दोन ठिकाणी जाळीने फुटणार. मागं सरका माझ्या मागं कोणी तर भरपूर रिस्क आहे. तर आपण आता इथं पाईप लावणार आहे तोंडाला आणि जाळी कट करणार आहे. एकदम पण सावधानतेनं काम करणार आहे कारण का घोणस लगेच बाईटला येतोय आणि अतिशय रागीट साप असतोय. तर आता सिच्युएशन आपल्याला माहिती आहे पण त्याला कळत नसते. त्याला तो धोकाच वाटत असतोय. त्यामुळे तो त्याचं जे काम आहे ते करणारच, तो चावायला बघणारच. त्यामुळे आपण एकदम सेफली रेस्क्यू करणार आहे. त्याच्या पण जीवाला धोका नाही आणि आपल्या पण जीवाला धोका नाही. अशा पद्धतीने आपण ट्राय करणार आहे. बघूया आता हा रेस्क्यू कसा होतो. व्हिडिओ शॉर्टमध्ये बघत राहा. वायरचे असल्यामुळे ॲग्रेसिव्ह झाले. हा आणि जाऊन जाता ते बाहेर सुटायला प्रयत्न करत असताना ते पूर्ण जास्तच आवडलंय त्याच्यात स्किन मध्ये. जवळ येऊ नका. बाकी कोणी येऊ नका जवळ. मागं सरका. किती रिस्क आहे तुम्हाला माहित नाही. तुम्ही आलाय जवळ आपल्या. विषयाला चावा कसं यायला बघितलं ना. तर आता आपण जाळी सेफ्टी काढल्या पूर्ण त्याच्या बॉडीवरती कट करून काढल्या आणि आता एक काम पूर्ण झाले. आता अजून एक काम राहिले ते म्हणजे याला सेफली पॅक करायचं. तर इथं माणसं पण भरपूर आहेत त्यामुळे आपण इथं सेफली याला पॅक करणार आहे. इथं ती जाळी अडकली होती बघू शकताय. इथली आपण पूर्ण जाळी काढल्या. काही राहिलेलं नाही तिथं. हे त्याला जास्त वेळ ते अडकल्यामुळे अशा कच पडलाय थोडासा त्याला कच पडलाय. पण आपण केली क्लिअर आता काही विषय नाही. तर इथं आता जागा बघू शकताय. रस्त्याच्या दोन्ही कडेला कचकट आहे इथं सगळी. त्यामुळे इथं वॉल अशी नाही आहे, कुठं भिंत नाही आहे. तिथं आपण ट्रॅप सेट करून सापाला सेफली पॅक करू शकतोय. त्यामुळे आपण जर असं कोणाच्या तरी कंपाऊंडच्या आतमध्ये हे आहेच साप आपण घेऊन जाऊन सोडून लगेचच पॅक करणार. हे सगळे साईड लावा साईड लावा. जाळीत अडकलेल्या या विषारी घोणस सापाला आपण आता जाळीतून मुक्त केले आणि आपण आता ट्रॅप इथे साईडला सेट केलाय. तर आपण याला लगेचच पॅक करून वन विभागाकडे सुपूर्द करणार आहे. बघू शकता मी पहिल्यांदा एवढ्या जवळनं घोणसला पकडलंय. मला खरोखर भीती वाटते आता. त्यामुळे कोणालाही सापाची योग्य माहिती नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. हे तुमच्या जीवावर बेतू शकते.
तर आपण ट्रॅप सेट केलाय आणि साप आता मला वाटली तरी जाईल असं आम्ही लावले. तर आपण आता ट्रॅप सेट केलेला आहे त्याप्रमाणे व्यवस्थित घेऊनच आतमध्ये गेल्या. आपल्याला काय बाकी करायला लागणार नाही तर या ठिकाणी आपण सापाला पॅक करतोय आता. तर खतरनाक असा एक्सपिरियन्स होता. सुटकीचा श्वास मी घेतलाय तो. सापाला व्यवस्थित पॅक केले. तर अनेकदा सांगते सापाची योग्य माहिती असल्याशिवाय कुणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, ते तुमच्या जीवावर बेतू शकते. तर हे भरपूर असा रिस्की होता हा. आम्ही सेफली भावना आणि मी रेस्क्यू केला आता आणि आपण आता याला लगेचच वन विभागाकडे सुपूर्द करणार आहे. नमस्कार, मी माया गणेश कांबळे लक्षतीर्थ प्रबुद्ध कॉलनीमध्ये राहते आणि इथे आमच्या महिला जे इतर आहेत त्यातल्या एका महिलेला तिथे काय आहे ते घोणस हा प्रकार माहीत नव्हता, पण तिथे दिसला आणि त्यानुसार श्वेता पुजारी ताईंना आम्ही बोलवलं, श्वेता सुतार यांना बोलवलं आणि त्यांनी अगदी शिताफीनं तो घोणस सापाला पकडलं. त्याबद्दल खूप खूप त्यांचे अभिनंदन करते, धन्यवाद व्यक्त करते आमच्या सर्व प्रबुद्ध कॉलनीतल्या महिला आणि पुरुषांच्या वतीनं. आणि इथे खूप लहान मुलं आहेत त्याबद्दल त्यांनी खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. तर आता रेस्क्यू केलेली आहे, जाळीत अडकलेली घोणस आहे. आपण तिला सेफली जाळीतून काढलं होतं. तर आपण आता तिला वन विभागाकडे सुपूर्द करायला या ठिकाणी आले. तर माझ्यासोबत वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार कटकर सर आहे, त्यांच्याकडे आपण या सापाला सुपूर्द करतो. मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.